लाडू चालो हाती चालो चालो बरं. चालो पुढे जा. ए बया. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आता सध्या तरी पाऊस सुरू झालेला आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि या वातावरणामध्ये ना अशा रस्सा भाज्या पातळ भाज्या खायला छान वाटतात. त्यासोबत मस्त बाजरीची भाकरी. आणि ह्या पिरियडला आहे ना भाज्या खूप महाग झालेल्या आहे मार्केटमध्ये, कारण पाऊस पडल्यानंतर मग पेरणी होते, नंतर मग भाजीपाला स्वस्त होतो काही दिवसानंतर. पण आता तरी भाज्या खूप महाग आहे. रोज काय भाजी करायची हा एक नवीन प्रश्न आपल्यासमोर उभाच राहतो. आज मी मस्त करणार आहे कांदा बटाट्याची भाजी. आता तुम्ही म्हणाल कांदा बटाट्याची भाजी म्हणजे काय, तर आमच्याकडे पहिल्यापासून करतात, शेंगदाणे घालतो या भाजीला आम्ही. पातळ असते ही भाजी, तर त्यासाठी मी उभा कांदा कापून घेतला. कांदा थोडासा जास्त कापत असते मी. आणि तेलामध्ये थोडासा लसूण ठेचून टाकला, जिरं मोहरी कढीपत्ता हिंग असं फोडणी दिली आणि नंतर मग कांदा गुलाबी रंगावर परतला. आणि बाजूला पालकची भाजी पण बनवली. आज मी ना सुकीचं पालक बनवली, पातळ नाही बनवली. मला अशी सुकी आवडते, जशी आपण मेथीची भाजी बनवतो अगदी त्याप्रमाणेच बनवली मी. हिरवी मिरची लसूण बारीक कापून आणि थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला त्यामध्ये. आणि आता बटाटा कापून घेते. बटाटा स्वच्छ धुवून घेतला. तर आधी एक बटाटा घेतला, परत मी दुसराही घेतला, कारण भाजीमध्ये बटाटा जो असतो ना शिजलेला तो आपल्या बाळाला खूप आवडतो, म्हणून मग मी थोडा एक्स्ट्रा कापून घेतला. आता कांदा छान असा गुलाबी हलकासा परतवून घेते. तर छान लागते ही भाजी, नक्की करून बघा. भाजीला काही नसलं ना तर अशी मस्त कांदा बटाट्याची भाजी तुम्ही थोडीशी कूट टाकूनही घट्टसर बनवू शकता. खूप छान लागते, भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तर तुम्हाला 2 दिवसाचा मिळून येतो आहे. काल मी ही भाजी बनवली होती आणि आज आहे गुरुवार, तर आज थोडंफार सकाळचं शूट केलेलं आहे मी. तर कालचा व्हिडिओ जो तुम्हाला सर्वांना मी शेअर केलेला होता, त्यामध्ये मी जी काही बोलली सर्व ताईंना मावशींना काही मुलींना खूप आवडलं आणि सर्वांनी खूप खूप छान भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे पूजासाठी पण. आणि मला पण खूप छान वाटलं. सर्वांच्या कमेंट्सला मी रिप्लाय तर दिलेला आहे, काहींचा राहिला असेल तर नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेलच मी. तर चला आता इथे मी पाणी टाकलेलं आहे. गारच पाणी होतं तर मी थंडच पाणी टाकलं त्यामध्ये. तुम्ही गरम पाणी करून पण टाकू शकता. आता चवीनुसार मीठ टाकलं आणि मग वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे बारीक कापून टाकायची आणि भाजीला थोडंसं शिजू द्यायचं. अर्धवट थोडीशी भाजी शिजली का मग त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला टाकायचा. तर मी पाणी टाकून शेंगदाणे बारीक वाटून घेतलेले होते, मिक्सरला पेस्ट बनवली, पण ते शूट करायचं आहे ना राहून गेलं. टाकून झाल्यानंतर मग मी भाजीची व्हिडिओ काढली. तर हे बघा मस्त अशी ही कांदा बटाट्याची रस्सा भाजी शिजलेली होती. आणि बाजूला मी बाजरीच्या भाकरी पण बनवल्या आणि पूजेसाठी ना मस्त नागलीची नाचणीची भाकरी म्हणू शकतो ती बनवली. खूप छान होता त्या भाकरी. स्वयंपाक वगैरे झाला, जेवण झालं आणि त्यानंतर मग आमचं दिवसभर चालू असतं लाडू बनवण्याचं काम. तर खारीक खोबरं चक्कीमधून बारीक करून आणायचं होतं. मिस्टर गेले होते किराणा आणायला, सर्व काही खोबरं खारका घेऊन आलेले होते. तर आता पाऊस पडला आहे ना, तर बऱ्याचशा मेथीच्या लाडूच्या ऑर्डर आलेल्या आहे आम्हाला, खारीक खोबऱ्याचे लाडू. आणि हे बघा हे राजापुरी खोबरं आहे, छान असतं हे खोबरं. आम्ही तेच खोबरं लाडूसाठी वापरतो, त्याला छान असं तेल जास्त असतं ना म्हणून, आणि खायला पण मस्त लागतं. आणि ह्या मामा भाच्यांचं इकडे काय चालू आहे बघा. आता गारवा खूप आहे, फरची खूप गार लागते खाली, त्यामुळे मी ना चटया अथरून देते, कारण लाडून असं सरकतो आणि त्याचे कपडे खराब होतात कधी कधी, मग खाली धूळ पण असते. त्यामुळे मग लादीवरती डायरेक्ट आता आम्ही इथून तिथून सर्व काही ह्या चटया आहे ना टाकून देतो. मग तो व्यवस्थित छान त्याच्यावरती खेळतो. आणि त्याचं हे न्यू शर्ट त्याच्या आजीने घेतलेलं आहे, ते त्याला खूप खूप शोभून दिसत होतं. तर त्याच्यावरती असे छोटे छोटे ना स्टिकर सारखंच चित्र आहे मुलीचं मुलांचं, खूप छान मस्त क्यूट दिसत होता. तर त्यानंतर मग मसाला बनवायला घेतला मी. तर मसाला पण आपल्याकडे 12ही महिने बनवला जातो. आता पाऊस सुरू आहे तरी पण आम्ही मसाला बनवतो. भरपूर ऑर्डर आलेल्या होत्या मसाल्यांच्या. काळा मसाला संपलेला होता माझा. 8-10 दिवसातून मला मसाले बनवावेच लागतात. तर आज पण आम्ही 50 किलो मसाला बनवला. कांदा टाकून काळा मसाला बनवला आणि बिना कांद्याचाही काळा मसाला असतो आमच्याकडे, ज्यांना कांदा चालत नाही त्यांच्यासाठी. तर मसाला बनवताना जास्त काही शूट घेतलं नाही, पण जे काही खडे मसाले आपण भाजतो ते थोडंफार शूट घेतलं, जेणेकरून तुम्हाला किंवा नवीन ताईंना समजेल की आपल्याकडे मसाला बनतो. दाखवल्यानंतरच काही गोष्टी कळतात आणि मग तुम्ही ऑर्डर देऊ शकतात.
ऑर्डर करण्यासाठी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर त्यानंतर मग मी जरा वेळ बहिणीकडे गेली. तिथे आई वडील भाऊ सर्वच जण आलेले होते. आणि हे बघा ना, लाडूला आहे ना छोटा जो प्लॅस्टिकचा हत्ती आहे ना तो सईचा आहे आणि त्यावरती त्याला बसवलं ना तर त्याला खूप मजा आली. लाडू चालव, हत्ती चालव, चालव पुढे जा. ए बया, त्याला कळत रे सगळं. कसं चालवायचं बाळा, हत्ती कसं चालवायचा? हत्ती चालव. ओ बाबू ओ बाबू, लय ताकद लावली. लाडूच्या गमती जमती पाहून तुम्हालाही हसायला आलं असेल, कारण आम्हालाच खूप नवल वाटलं. तो हत्तीवर बसलेला होता आणि हत्ती काही त्याला एकट्याला पुढे सरकवता येत नव्हता, म्हणून तो असा ताकद लावायचा त्या हत्तीला आणि त्याचं ते पाहून सर्वांनाच कौतुक वाटायचं त्याचं. लहान मुलं पण किती टॅलेंट असतात ना. काल तुम्हाला सर्वांना धन्विक दिसला नाही तर बऱ्याच ताई नाराज झाल्या, कारण बऱ्याच ताईंना रोज त्याला बघायची सवय झालेली आहे. त्याला बघितल्यानंतर खरंच दिवस खूप खूप छान जातो आणि खूप क्यूट दिसत होता या प्लॅस्टिकच्या हत्तीवरती तो. त्याचा छोटा हत्ती मोठा हत्ती जो बघतो ना कार्टून, त्याला हत्ती फार आवडतो. सई पण खूप क्यूट आहे, तिला धन्विकसोबत खेळायला फार आवडतं. कधी कधी ती त्याला काही खाऊ घालते, पाणी पाजते. अंशूला पण धन्विकसोबत खेळायला आवडतं. कधी कधी दोघी पण आमच्या घरी येतात आणि दोघी पण त्याला मस्त खेळवतात. तर त्या बघा मस्त घरभर त्याला फिरवत होत्या आणि आम्ही गप्पा मारत होतो. गेली सोफ्याच्या खाली ती. लय हुशार गाडी आहे, लय हुशार गाडी आहे. तिच्या नादात तू टेबल खाली चाललाय आता. ते पाय, ती सोफ्याच्या खाली, तू टेबलच्या खाली. आता रे ए बाई, तिकडून आली, कुठून आली? पप्पा तुमच्या खाली. थांब थांब, पाहू दे मला कुठून येते, कशी येते पाहू दे. हा पण अटकलाय टेबल खाली. आली 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 आली. धरली 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 गाडी. इकडे 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 इकडे. अरे बापरे, लाडू लाडू तुझी काही सर्कस चालू झाली भाऊ. चालली बाई ती, चालली बाई. ही छोटीशी नवीन कार आहे ना, ज्या ताई आमच्या घरी आल्या होत्या ना धन्विकसाठी, त्या गिफ्ट घेऊन आल्या होत्या आणि खरंच खूप छान आहे. आम्हाला खूप आवडली आणि धन्विकला पण खूप छान वाटतं तिच्यासोबत खेळायला. ती ना पुढे काही आलं ना तर यू टर्न घेते, म्हणजे पुढे काही तिला धक्का वगैरे कशाचा लागला वस्तूचा तर ती बघा लगेच यू टर्न घेते आणि पुन्हा आपल्याकडे येते आणि घरभर तिची ती आपोआप फिरते. तिला रिमोट वगैरे असं बटन वगैरे काही नाही. खाली बटन आहे सेल वगैरे लावण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी आणि तिची तीच ती घरभर अशी गोल 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 फिरत असते. आणि धन्विकला खूप छान वाटलं ज्या ताईंनी ही कार त्याला दिली ना गिफ्ट, तर त्यांच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद करते, थँक्यू बोलते त्यांना की धन्विकसाठी इतकं छान मस्त गिफ्ट आणला आणि तो त्याच्यासोबत खूप छान मस्त खेळतो आहे. अजून आम्ही त्याला गाडी वगैरे अशी घेतलेलीच नव्हती, पण त्याला जेव्हा समजलं ना तेव्हा खूप भारी वाटलं. चला आता दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली होती. सध्या तर सकाळी सकाळी ऊन काही पडत नाही, पण मस्त वाटतं वातावरण असं बघायला. आणि मी जी रुईची माहिती दिली ना, तर दुसऱ्या दिवशी आई मला बोलली की रुईच्या बुडाशी गणपती बाप्पांचा वास असतो, माता लक्ष्मीचा नसतो. म्हटलं चला असू द्या. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला सकाळ झालेली आहे. आज ना आम्हाला पाणी आलं होतं, 3 ते 4 दिवसांनंतरच पाणी येतं आम्हाला नगरपालिकेचं. तर सकाळपासून पाणी वगैरे भरलं. थोडासा माझा गाऊन पण ओला झालेला आहे. किचन सर्व काही स्वच्छ वगैरे क्लीन करून घेतलं. घरातली साफसफाई आवरली, माझी आंघोळ झाली आणि केस विंचरायचे हे. पण पूजाला बोलली की माझ्या केसांना आहे ना थोडंसं खोबरेल तेल लावून मस्त मालिश करून दे, कारण फार कालपासून मला ना डोकेदुखीचा त्रास होतोय. माहीत नाही काय बरं, माझं डोकं दुखत नाही, पण कालपासून मला भयंकर त्रास होतोय डोकेदुखीचा. तर ॲसिडिटी झाली असेल किंवा काही खाण्यात आलं असेल म्हणून कदाचित होत असेल आणि त्यामुळे मग ते डोकं खूप दुखतंय. बाकीचं काही दुखलं ना तर काही वाटत नाही, पण डोकेदुखी म्हटलं ना काहीच काम उमजत नाही मला डोकं दुखल्यानंतर मेडिसिन खावीच लागते. तर मग मी आता सकाळी सकाळी मस्त गवती चहा टाकून कोरा चहा घेतला आणि मग आता म्हटलं थोडं मेडिसिन वगैरे घेते. उपाशी पोटी घेऊ नये ना मेडिसिन. आले का तुम्ही?
आजीला सांग कुठे गेलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कर. चल, आंबा पाहायला गेलो होतो आम्ही. आज गुरुवार आहे का? हा तू पिवळं घातलंय. हे बघा, गुड मॉर्निंग कर सर्व. आजीला, मावशीला कर 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 गुड मॉर्निंग. सगळ्या थोड्या दिवसात मावशींना आजींना गुड मॉर्निंग. आला का चक्कर मारून बाहेरून? आम्हाला आहे ना सकाळी उठल्या उठल्या पहिले एक चक्कर मारावा लागतो बाहेर जाऊन, हो ना? तर असं काही आहे. आता मी, तू घे ना चहा. तर 2 खारी पण खाल्ल्या मी, कारण चहासोबत मला त्या गोळ्यांचा डब्बा दे. आता मेडिसिन घेते मी. आणि पूजा मग माझ्या केसांना छान असं थोडंसं तेल लावून मालिश करेल. बरेच दिवस झाले मालिश केलीच नाही, म्हणजे आठवड्यातून एकदा तरी मी हे खोबरेल तेल लावते. आपलं नॉर्मल खोबरेल तेल पॅराशूटचं तेच लावत असते कधी कधी मी डोक्याला मालिश करण्यासाठी. त्यामुळे मग जरा डोकं शांत राहतं, थंडगार वाटतं. चला, तर बघा आजचा ही व्हिडिओ स्किप न करता. बापले, गंपू बाप्पासोबत खेळतोय का तू? लाडू, ए लाडू, तुझं नाव लाडू आहे का? लाडू आहे? अरे अरे, बाप्पाच्या अशा हाल नाही करू बाळा. बाप्पा आहे तो, बाप्पा, गंपू बाप्पा. तुझ्या शाल का छोटा 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 गंपू बाप्पा. आम्ही चाललो भूर. कुठे चाललो पिल्लू? पप्पा सोबत. पप्पाच्या घरी. पप्पाच्या घरी चालला. तिकडच खेळायला चाललो आता. बाय बाय पिल्लू. आजीला जा बाय कर. जा. असे काही नवीन टाईल्स. येड बाळे निघा. चला. चला, आता वातावरण जेव्हा थंडीचं होतं, म्हणजे पावसाळा किंवा हिवाळा, तेव्हा आपली त्वचा पण कोरडी पडते, केस पण वृक्ष होतात, कोरडे होतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना चांगलं पचपचित तेल लावायलाच पाहिजे. आणि मी आठवड्यातून एकदा तेल लावतेच आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते धुवून टाकते. तसं तर एक दिवस रात्रभर तेल केसांमध्ये असलं ना तर ते व्यवस्थित आपल्या त्वचेमध्ये जिरतं, म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी केस धुते. आणि तेल लावल्यानंतर मग केस वाढतात पण आणि छान असे मस्त सॉफ्ट होतात, जास्त असे वृक्ष होत नाही, म्हणजे असे कोरडे चरबट होतात. त्यामुळे मग पूजाला बोलली की मस्त तेल लावून केसांची मालिश कर. माझे केस तर तसे तर दाटच आहे, तर तिने मस्त केसांना मालिश केली. असं कोणीतरी आपल्या केसांना हात लावला किंवा मालिश करत असले तर आपोआप झोप येते आणि छान अशा गुदगुल्या होतात डोक्याला. मला खूप आवडतं. पण रोज रोज काय आपल्या केसांची कोणी मालिश करणार नाही, कारण पूजाला पण अभ्यास असतो, तिलाही वेळ नसतो. पण आठवड्यातून एकदा अशी केसांची डोक्याची जर मालिश केली ना तर खूप भारी वाटतं. तर मस्त तिने तेल वगैरे लावून हाताने बोटाने छान असं हळूवारपणे मालिश केली. मला खूप रिलॅक्स वाटलं आणि भारी वाटलं. मला आहे ना जास्त छोटे केस आवडत नाही, केस मोठे आवडतात. तर मी दर 2 महिन्यातून आहे ना एक आयुर्वेदिक तेल बनवत असते. कढीपत्ता, मेथी, दालचिनी, कांदा वगैरे टाकून, कांद्याचं बी टाकून. तर ते मी बनवलं होतं पण संपलं आहे सध्या, तर वेळच मिळत नाही मला ते बनवायला. खोबरेल तेलामध्येच मी ते सर्व काही छान असं मंद गॅसवरती उकळून घेते. त्यामध्ये भरपूर अशी गावठी जास्वंदी पण टाकते, फुलं पानं टाकली तरीही चालतात. आणि ते तेल खूप छान होतं मग केसांना लावण्यासाठी. जर मी कधी बनवलं तर नक्कीच तुम्हाला डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ शेअर करेलच. चला, आता पूजाने पण धन्विकला त्यांच्या घरी पाठवला आणि मग तिला वेळ मिळाला की ती तिचं स्टडी वगैरे करते. आणि नंतर मग मसाला आहे ना रात्रीच कांडप मशीनमधून कुटून आणलेला होता मिस्टरांनी. पण आमच्याकडे पावसाची रिमझिम होती ना, तर मग अशा गोण्यांमध्ये प्लॅस्टिकच्या भरून आणलेला होता. तर हा आता पॅकिंग करायचा आहे. तर फ्रेश असा आपल्याकडे काळा मसाला बनलेला आहे, कांदा घातलेला, बिना कांदा घातलेला, दोन्ही प्रकारचा आहे. तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी मी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. फक्त मेसेज जरी केला ना तरी तुम्हाला आपोआप लिस्ट येईल, त्यावरती आपले सर्व प्रोडक्ट आहे, भाव पण आहे तिथे. त्याप्रकारे तुम्ही मागवू शकता. आता हा कांद्याचा मसाला बिना कांद्याचाही दाखवते आणि त्यासोबत गोडा मसाला पण बनवला. गोडा मसालासुद्धा बरेच जण वापरतात, तर
तर त्याच्यामध्ये जे खडे मसाले ठराविक असतात ना, त्यामध्ये तिळाचं, खुरसणीचं किंवा मग खसखसचं प्रमाण, जिऱ्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामध्ये लाल तिखट म्हणजे लाल मिरचीचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तो खूप जास्त तिखट नसतो. तर खानदेशी भागामध्ये तो मसाला खूप चालतो आणि ते वापरतात, म्हणून हाही मसाला आपल्याकडे मिळतो. तर तुम्हाला दाखवते, त्याचाही रंग खूप छान आलेला आहे. आणि मसाला टिकवण्यासाठी मस्त असा प्लॅस्टिकच्या बॅगमध्येच भरून तो डब्यात ठेवायचा हवाबंद ठिकाणी आणि त्यामध्ये हिंगाचा खडाही ठेवू शकता तुम्ही, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. चला, आजचा व्हिडिओ छोटा आहे पण इथेच संपवते. केसांना तेल छान लावून दिलं, पूजाने क्लचरही लावला वरती. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. बाय बाय.